किसान सभा आणि शेतकरी संघटनेच्या वतीने परभणीच्या पाथरी येथील पोखरणी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत कारखानदारांनी भाव जाहीर करणार नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही असा शेतकऱ्यांनी निर्धार केला आहे। राज्यामध्ये कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला 4000 रुपये भाव द्यावा आणि पहिली उचल 3000 इतकी द्यावी या मागणीसाठी म्हणून अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे। रस्त्यावरून बसायचंय, आपल्याला तर आपल्या हक्काचा दाम मागायचा आहे, आपल्याला काही कोणाला भीक मागायची नाही। त्याच्यामुळे ज्याचा बाप शेतकरी आहे आपल्याला वाटतं या मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना व किसान सभेच्या वतीने आज परभणीच्या पाथरी येथे भव्य असा रास्ता रोको केला जात आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की मागील 2 तासापासून हा रास्ता रोको चालू आहे। मागे बघितलं तर आपण वाहनांच्या मोठ्या रांगात लागल्या आहेत, तर पुढे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही आहे। आणि या ठिकाणी कारखानदारांनी 4000 एवढा भाव द्यावा व पहिली उचल 3000 लावून या मागणीकरिता मागील 2 तासापासून शेतकऱ्यांच्या वतीने मोठा रास्ता रोको होत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, नेमकी काय मागणी आपण विचारू। मिळालीच पाहिजे। आमची मागणी सरळ आहे। परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 7 कारखाने आहेत आणि ते 7ही कारखाने लोकप्रतिनिधीचे आहेत। निवडणुकीत 1000 रुपयांना मत वाटण्यापेक्षा शेतकरी माय बापाच्या कष्टाचे पैसे द्या। या 7ही कारखान्यांनी एकी करून कोंडी फोडण्याचं पाप म्हणजे कोंडी फोडायची नाही असं त्यांनी मौन धरलेलं आहे। परंतु आज सगळे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आपण सगळे बघत आहात 2 तासापासून। जो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।